हॅलो हॅलो सोडून तिराशी वर टाकला हॅलो हॅलो सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला सांगोला तालुक्याला सांगोला तालुक्याला तालुक्याच्या बाजूला गावडेवाडी गावाला करशिनाच्या यात्रेचा सोहळा चालला लहान थोर शरण जाती लहान थोर शरण जाती देवाच्या चरणाला देवाच्या चरणाला सुखी ठेव देवा साऱ्या गावाला सुखी ठेव देवा साऱ्या गावाला देवा दर्शनाचा वशावड खानाचा भंडार लावून कपाळाला थाप मार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलाला सुंबरान मांडल सोया सुंबरान मांडल सोया
एवढ्या चालूच्या वर्षात पाऊस कवाने उडतो या लागला तर लागतो या नाही तर वळवळ जातो या संसाराचा गाडा किती वडका वडला घरा शेजारी करशी घरी मला तिथं जायचं घर
आधी काही किरण ठरल्या आधी भाऊन धावतो पवित्र मी गोष्ट ठेवा कर्षिदाचं देऊळ आहे यात्रा कर्षिदाची आहे. सत्यवान शहराला सुंदर अशी कथा कर्षिदाचीच लावलेली आहे. होय, यावेळी कर्षिदाच्या यात्रेचा मी सोहळा त्या ठिकाणी चाललेला या कथेत आहे. बरोबर. आणि ह्या कथेसाठी यात्रेला त्यावेळी आता गाव बदलली की शिव बदलली. बरोबर. होय. सत्यवान म्हणतो की वाणी, पण वाणी नाही, बेतनगिरी नगराचा देवगुंडा पाटील होता. तो बारागावची पाटील त्याच्याकडे होती काय. पण असं असताना या पाटीलकीच्या नादात दळामळा घरदार सर्व काही सरकारने जप्त केलं होतं त्या टायमाला. म्हणून असणारा हा देवगुंडा पाटील देवा कर्षिदाच्या रावळाला दोन्ही हात जोडले. एक पाय उभा आणि एक पाय गुडघ्यावरती ठेवला होता त्यावेळेला. तर एका पायावरती एक पाय ब्रेकाचा देवाला लावता दुसऱ्या पाठी देवाचं दर्शन ब्रेकाचा करायला. 2 दिवसाची अगोदर यात्रा झाली. यात्रेच्या 3ऱ्या दिवसाला हा देवगुंडा पाटील जाऊन पोहोचला. 5 दिवसाची यात्रा फुटून गेली तरी मी त्या टायमाला देवाला पाठी बाबा तसा हुआ ब्रेकाचा असायला. यात्रा फुटून गेली यात्रा फुटून गेली. देवगुंडा पाटील देवगुंडा पाटील एकलाच उभा नाही. देवा अधिपती कशी हरली त्याची मती. याची इच्छा मनात होती कधी होईना गांधीन त्या खंडोबाची दरबारीन झाली भांगोदर. यात्रा फुटून गेली तेव्हा कर्षिदाला पाहिलं त्यावेळेला. देव कशी झाला होता बाबा याचा बघायला. तसा गुरुबा पाटील तिथे
रायाला सिद्ध मालिक रायाला देवा बोलाया लागला देव सांगाया लागला अरे अरे मालिक राया संतोष तुला मेरी नींद चुराएगा लशिकारा लशिकारा मेरे गलियों का लशिकारा देवाकडे शिरण आपल्या सेवकाला हाक मारली शिर हरिग्रहण करून घ्यायला सिन मालिकेला बाबा देवाकडे शिरदारवाला नाही काय सिन मालिकेला गुणाला बेका तासायला देव बोलतो शिर हरिग्रहणाला यात्रा फुटून गेली हा एक माणूस हात जोडून उभा राहिला त्याच्या जवळ जा कोण कुठल्या गावचा आणि कशा पायावा या ठिकाणी चौकशी पाहिजे बाबा आपण आता करायला देव कसे दादा कदेशी मला बेका ता बोलायला महारापानं देवाचं बोल ऐकून घेतलं आणि शिर महारापा त्या टायमाला अरे बाबा निवडाला होता बाबा त्या ज्योतिका पाटलाच्या जवळ या बेका ता बाजूला देवा केळिया बघा शिराला बोलायला या लागेला देवा सांगतो मी तुम्हा ऐका सांगतो ऐका देवा सांगतो मी तुम्हा ऐका सांगतो ऐका मी नाही त्याच्या जवळ जाणार नाही त्याला मी विचारणार विचारा देवा तुम्हीच त्याला मला बोलतो देवाला करशील या बघा देवानं करशील देवानं बोलणं घेतलं ऐकून मन घेतलं ऐकून देव बोलणाया बघा पाटलाला देवाला हरी मारायला देव लागला बघा बोलायला रे बाबा तशाच्या कारण दिल्या रोईन सायंकाळी माझं गाडीच हे फाटलं माझ्या हारणीला कारभारणीला उतान झपाटलं माझ्या हारणीला कारभारणीला उतान झपाटलं
चौकशी प्रेकाता करायला देवाला महापाचं बोल ऐकलं आणि देवा दर्शनाने हातारी मारली त्या देवगुंडा पाटलाला. पाटलाच्या जवळाला बाबा आता देव कर्षित लागला होता प्रेकाता बोलायला. अरे बाबा कोण पुण्या गावचा कशा पाय आलास यात्रा सगळी फुटली तरी तू अजून त्या वेळेला का नाही बाबाने गेला प्रेकाता सणाचा लागला होता देव कर्षित प्रेकाता बोलायला. या सणाऱ्या देवगुंडा पाटलाने दोन्ही हात जोडलं देवाला दंडवत घातला आणि देवाला लागला बोलायला. आम्ही सांगतोय का प्रेकाता आपल्याला देवा म्हणला 12 गावची पाटील की माझ्याकडे होती. किती गावची? 12 गावची. पालखीत बसून पाटीलची चालवणारा मी पाटील. दळ मळ नोकर चाकर गणित नव्हतं त्याला. तर कितीतरी नोकर चाकर होतं माझ्या घर बाबाने आता वाड्याला. पण घरदार वाडा सर्व सरकारनं माझा जप्त केला. 3 वर्षा खोप घातली जाऊन राहिलोय मी महालाला. आता झाला होता बाबाने तेव्हा घरी शिजाला प्रेकाता बोलायला. अवा देवा माझं हे गेलेलं सगळं दिले माझं मला परत पाहिजे मिळायला. तर त्यासाठी बाबाने मी आलो तुमच्या आता धावला नाही का पाय उभा प्रेकाता यायला. एवढं या देवाला तो देवगुंडा पाटील बोलला. देवा दर्शिला त्या टायमाला अरे बाबा देवगुंडा पाटलाचा विचार झाला होता मनामध्ये बाबाने देव करशील प्रेकाता करायला. देवगुंडाया पाटला देवगुंडाया पाटला देवगुंडाया बोलायला देवगुंडाया सांगायला. तुझं गेल्या देवीवर तुझं गेल्या देवी देवगुणाचं बोल राम ऐकलं आणि देव त्या देवगुणा पाटला लागला बोलायला. अरे दादा होता देव करशील बाबाने आता बोलला. अरे बाबा तुझं गेल्याला तरी सर्व सारे मी मिळवून देतो सांगतोय का प्रेकाता आपल्याला. गेल्याला तुझं दिलीप तुला मिळवून मी देईन. पहिलं होतं तुझं सगळं तुझं वैभव तुला मिळेल. पण त्यासाठी बाबाने तू माझ्यासाठी काय दिसलं म्हणला होता देव प्रेकाता बोलायला. ते तुला मी वैभव मिळवून दिलं तर मला तू काय देणार एवढं म्हणण्याबरोबर देवगुणा पाटील लागला बोलायला. देवा माझं मला वैभव जर मिळालं तर तुम्ही म्हणशील तसं मी करणार त्यावेळेला. तुम्ही काय मागाल त्या वचनाला मी जागिराचा लागला होता देवगुणा पाटील जेव्हा करशील त्याला प्रेकाता बोलायला. ठीक आहे म्हणला तुझं वैभव तुला मिळेल पण माझ्यासाठी फक्त मला माझं इथं भांडण घालशील का त्यावेळेला. एवढा लाला होता बाबाने देव करशील प्रेकाता बोलायला. देवगुंडा पाटलानं मला हरवून मैत्रिणी दिली देवाला आणि देव करशील त्या टायमाला. बापरे होता बोलायला. सीधा मारीन बघायला आला सीधा मारीन बघायला आला बोलायला बघायला लागला.
देव गोंडा बघाया पाटलाला चिमट भर अंगाला देवा माझा बघाव मला शीद माझा बघाया मला आणि देवा घरी बघाया सीताला माघारी लागला बघा बोलायला विश्वामध्ये थोर आहे त्या माऊलीची माया आणि बाळाच्या सुखापायी आईनं झिजवली गाया असं ते माहितीये का माता माऊली आपल्या बाळासाठी किती कष्ट खाल्लेले असते बघा रात्रीचा दिवस हाताचा पाना नेत्राचा दिवा केलेला असतो बाळ एवढ्याचा एवढा करायचा आणि त्याच बाळाला त्या आईला एक दिवस काय म्हणायची वेळ येते बघा तुला पाहून पाहून नेत्र झाकले तुने नाही पाणी पाहिजे मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा. तुने नाही पाणी पाहिजे तुने नाही पाणी पाहिजे मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा तुने नाही पाणी पाहिजे या भाविक भक्तासाठी त्या वेळेला तर थोडा पाय बाबा अंगेची चिमडते प्रेकाच्या भवन भाविक भक्ताच्या प्रेकात आला श्री महाराज ऐकून घेतलं महाराज तो देवाला देवा मी मगाशी सांगितलंय तुम्हाला मी काय त्याच्याजवळ जाणार नाही आणि त्याला अंगारा बिंगारा मी काय येणार वेळाचा लागला होता बाबा श्री महाराज पादेवा करी शिराला प्रेकात बोलायला तुमचा ऐकून याला अंगारा दिला नाही करतो म्हणला आणि नंतर जर नाही म्हणला तुम्ही विचारणार कोणाला महाराज म्हणून मी काय अंगारा बिंगारा देणार नाही आहे द्यायचं नवर तुमचं तुम्ही द्यायला राहिला या सिंह महाराजाने सांगितलं देवाला अंगाला नाही दिला सिंह महाराजाने देवगुणाला नाही बलिवला देवगुणा पाटील पुढे निघून आला बाबड्या तासाईला तेव्हा करशिलाच बलिवलाय कुणाला देवगुणा पाटलाला आणि या देवगुणा पाटलाला लागला बोलायला हाची मजबूर अंगारा देतो घे तुझ्या हाताला अंगारा घेऊन निघून जा तुझ्या गावाला असा देव सिद्धार्थ होता बाबड्या देवगुणा पाटलाला प्रेकात बोलायला गावाकडे गेलास की जाता जाताच तुझं गेल्यानं दळ मळ घर दार सर्व काय असेल त्याच्यावरती थोडा थोडा अंगारा तो त्या गुण येईल तुला तुझी गेल्याने सर्व इष्टेत त्या वेळेला तर मिळाला बाबड्या तुलाचा देव कशी झाला होता देवगुणा पाटलाला प्रेकात बोलायला या असणाऱ्या देवगोंडा पाटलाने देवाकडे सिद्धाच्या हातवर बाबड्याची मडबा भंडारा आपल्या हातामध्ये घेतला प्रेकात असायला दोन्ही हात बसरले गा दोन्ही हात बसरले अंगारा घेत लागा देवा घरी अशी झाला हात
तुझा बघा माघारी केला या देवगुंडा पाटील गा चालला आपल्या गावाला काही तुला करले काही मला लाल आला तुरा गुलमोहरा हाच प्रीतीचा पहिला इशारा देवा कृष्णाने दिलेला अंगाला या देवगुंडा पाटलानं दोन्ही हाताची वंदन केली आणि अंगाला हातामध्ये घ्यायला तर मागवाबाई देवाचा अंगार हातामध्ये बेकाता घ्यायला आणि देवगुंडा पाटील आला होता पुढचा आपला माघारी बेकाता करायला देवाचा निरोपणाने घेतला माझा पुढा माघारी केला देवगुंडा पाटील वाचा करीत करीत त्या टायमाला अरे बाबा निघून चालला होता आपल्या बेकाता गावाला सतोषी सतयुगातली गाथा आहे. होय कुठली सत्ययुगातली आता ही कुठे चालू आहे आता कलियुग चालू आहे सतयुगात काय असेल ते सत्य असायचं हा आणि आता या कलियुगात कलिशिवाय काय आहे इथं या विचार पाऊल पुढे गेला दुसरंच त्यावेळी माणूस खरोखर वचनाला जागत होत हा आता त्यातलं काय राहिलेलंच नाही म्हणून पूर्वीपास सतयुग असू दे त्याच्या अगोदरच युग असू दे हा पिढ्या पिढ्या चाललेले एक रूढ एक रूढ आणि परंपरा आहे हा बहीण आणि भावाचं अतूट आणि मायेचं प्रेमाचं नातं आहे होय वर्षातलं सण किती 2 12 वर्षाचं सण 12 हा त्यातलं बहीण भावाचं आवडीचं सण 2 हो कुठलं एक दिवाळीची भाऊबीज बरं. आणि दुसरी रक्षाबंधन या दोन्ही सणाला बहीण पंचारती करती हा आणि भावाला ओवाळत असते ओवाळत असते आणि आरती खाली ठेवली की मग बहीण भावाच्या खिशाकडे बघत असते या किती दिवस माहिती कारण किती खंडन घालण्यात द्या बहिणीला मायाची अशी असतेच बरं का बाहेरच्या अशा असतेच हा आपण नेहमीच्या उदाहरणात फक्त लावलेलो आणि मी सांगतोय की खरं आहे का खोटं आहे जर खोटा असेल तर खोटं मला सत्य असेल तर सत्य मला हा कारण कुठल्याही बहिणीला आशय असते होय बाहेरची आशा मोठी हा पण यात कुणाचा नाही कुणाचा तरी अडथळा असतो होय कारण आई बाबाच्या राजात असणारी माहेरपणाला गोडी आणि भाऊ भाऊच्या राजात असणाऱ्या बाहेरपणाला गुढी वेगळीच असते या दोन्ही फरक आहे का नाही? हा कारण आई बाबाच्या राजात खरोखरच बाहेरपणाला एकदम गोडी असते होय ती गोडी भाऊ भाऊच्या राजात नसते जो नसते राहते नाही नाही कारण का माहित आहे हा लेक लोकाच्या घराला गेली माग बोलती भाऊजई काय म्हणजे लेक लोकांच्या घरला गेली मागे बोलती भाऊज लेक लोकाच्या घराला गेली माग बोलती भाऊजई हा भाऊज काय म्हणते माहित आहे लेक लोकाच्या घराला गेली माग बोलती भाऊजई एका रुपयाच्या राखी पायी नंदाई त्याचा पुरवाई एका रुपयाच्या राखी पायी नंदाई त्याचा पुरवाई लोकांच्या घरला गेली मागे बोलत ती भाऊजाई एका रुपयाच्या राखी पायी नंदा येते तर आम्हाला बुडवाई राखी केवढ्याची 1 रुपये 2 रुपये 5 रुपये पासून 10 रुपये पर्यंत लय तर 20-25 रुपये झाला हा साडी साडी काय 500 1000 1500 2000 4000 5000 एवढी भारी ती घेऊन सुद्धा पसंत नसते मग भाऊजी म्हणाला तुझे राहील हा तरी पण कुठल्याही बहिणीला भावाची असे असते अशी असते म्हणून ती बहीण काय म्हणते माहित आहे हौशा बहिणीला हौशा असा बंधू असावा
ये रे दादा बाजार गाठून त्याशिवाय मला बी साडी मिळणार नाही. हा म्हणून भावाला बी हौस लागते. बहिणीला साडी घ्यायची झाली तर चांगलीच घ्यायची उंची हा भारीतली साडी. म्हणून भाऊ बहिणीला साडी घ्यायला निघाला. जात असताना बाजाराच्या वाटेला झाली बहिणूला रात. अहो बंधूला झाले रातनी उंच साडीला घाले हात. बंधूला झाले रात उंच साडीला घाले हात. भाऊ बहिणीला साडी घ्यायला निघाला. जात्या वाट्याला त्या भावाला रात झाली. हा पण बाजारात गेल्या भावानं चांगल्या उंच साडीला हात घातला हो उंच साडीला हात घातला. हा पण कुणाचा तरी कसरा कुणाच्या तरी ताब्यात असते हातात असतोच. हा भावाने उंच साडीला हात घातला. पण नाईलाज भावाचा झाला. कारण एवढ्या मागून तेव्हा भाऊजाई कशी मारती हाता. अवलय भारीतली घेऊन नका आणि बाजार कराया पैसे टाका. लय भारीतली घेऊन नका बाजार कराया पैसे भावाने उंच साडीला हात घातला. एवढ्यात भाऊजाईनं हाक मारली. अवलय भारीतली घेऊ नका. अरे बाजार काय पैसे टाका सार्थक काय पुढा कशाला भावाने उंच साडीला हात घातलेली ती साडी आणि ठेवली हो नाईला झाला. हा ती साडी खाली ठेवली. तिथपासून भाऊ त्या बहिणीच्या घरला गेलाच नाही कशाला जाते. म्हणून काय म्हणले आई बापाच्या राजात केली दह्या दुधाची कढी. आई बापाच्या राजात केली दह्या दुधाची कढी. आई बापाच्या मागाने सत्ता नाही ताकावरी. आई बापाच्या मागाने सत्ता नाही ताकावरी. आई बापाच्या दादातली दह्या दुधाची कढी आणि आई बापाच्या माघारी सत्ता नाही ताका बोली आहे नाही नाही काय. म्हणून म्हणते आई बापाच्या दादाची बाहेर कोणाला गोडी येते भाऊ भाऊच्या राजा बाहेर पडला गुढी नसते हा नाही. भाऊ तिथपासून बहिणीकडे गेलाच नाही. हा वाट बघून बहीण कंटाळली. हा आणि एक दिवस बहीण त्या भावाला काय म्हणते साड्यावर साड्या मुलांच्या साड्या झाल्या साड्या जुन्या. तुझं लगीन झाल्यापासून कितीतरी दिवाळ्या केल्या सोन्या. लगीन झाल्यापासून कितीतरी दिवाळ्या केल्या सोन्या. साड्यावर साड्या मुलांच्या साड्या झाल्या साड्या जुन्या. आणि तुझं दादा लगेच झाल्यापासून किती ते दिवाळ्या गेल्या सोन्या भाऊ मी जरा भाऊ तिकडे नाही जो बंद झाला हो जायचं बंद झालं. हा आजकालच्या युगातली रीत आहे. खऱ्या का खोटा आहे बघा. म्हणून काय म्हणले वाशी गावात देव माझा उघड घाल. आणि शाहीर महादेव गातो कवळ सदेत येऊन. शाहीर महादेव गातो कवळ सदेत येऊन. आसमान झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी घुमक्याला. नटीनं मारली मिठी. नटीनं मारली मिठी घुमक्याला. नटीनं मारली मिठी. असणारा देवगोडा पाटील नामा देवानं दिलेला अंगाला त्या संगतीला घेतला आणि मागे फिरला त्यावेळेला तर हा देवगडा पटेला लावता माघारी वरचा बाबाच्या टाकरायला निघून चालला आपल्या गावची वाट त्यानं धरली. गावाच्या मधला निघून आला आणि या देवगोंडा पाटला तर या गावच्या मनाला बाबाने काही प्रकार केला बेका तासायला देवानं सांगितल्याप्रमाणे जाता जाताच त्या देवगोंडा पाटलानं तर बाबाने आपल्या गेलेली तिरुपतीला तो झाला तासाच्या वरती चिमटभर भंडार झाला होता बेका ताटा खायला आपला
आपला असणार धन म्हण जी काही इष्टेट आपली गेली ती घरादारा सहित त्या वेळेला सर्व जरा दिलेला बाबाला तेव्हा करीशी त्याचा भंडारा त्या का ताटा खायला असा प्रत्येक जागी चिमट चिमट भंडारा टाकी टाकी हाती पुन्हा पाटील त्या टायमाला अरे बाबा सरी शेवटाच्या बारीला निघून आला आपल्या घरी वाड्या जवळ आपले का बाजूला दरवाजाच्या तोंडाला 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 बाहेरल्या बाजूला 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 या आलेल्या देवडा पाटलाला 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 घरच्या बघा घरतीन घरच्या बघा घरतीन त्याला नेतराल पाहिला गा नेतराल पाहिला घेतला तांब्या घेतला 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 आली या बघा निघून दरवाजा तोंडाला पाया पाणी घातलं घातलं नेत्रा पाणी लावलं 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 तुझी मस्करी रीत नाही काना तुझी रे बरी अन पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी 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 असणारा देवगुंडा पाटील घरी निघून आला दरवाजाच्या तोंडाला आणि बाहेरच्या बाजूला तर यो बाबा बड्याचा एवढ्या जाऊद्या देऊळच्या पत्राच्या राणे त्याला ब्रेका बघायला घरच्या घरतीनं लेकराला पाहिलं भरलं तांब्या भरला देवगुंडाची राणी निघून आली दरवाजाच्या तोंडाला आणि बाबाने आपल्या पतीच्या पायावरती पाणी लागली होती आता घालायला नेत्राला पाणी दिलं ब्रेका त्याला व्हायला असणारा देवगुंडा पाटील का तर यात्रा नाव आहे हा उजवा पाय टाकला मी घरात गेला त्या वेळेला तर घरवाल्यामध्ये आपल्या आजोबा बड्याचा असायला आणि एवढ्याच ब्रेका धाव गेला घर वाडा दळा माळा सगळं गेलेलं होतं 3 वर्षाची खूप माळाला घातलेली हा त्याच्या अंगाला बैल आणि एक रे पांगळा कपाळा पांगळा रेडा एवढंच राहिलेलं होतं जवळ त्याच्या आणलेल्या देवाचा अंगाला ती पुडी त्याने घेतली घरच्या घरतीला लागला बोलायला अरे बाबा निघून गेलो तुम्ही जेव्हा करिशिदाच्या ब्रेकात रावला जेव्हा करिशिदाला चिमटभर भांडारा दिला ब्रेकात असायला अंगाला दिलाय घरात आला पुतला आंगड्या बैलावर आंगड्या बेड्यावर अंगाला टाकला आणि राहिलेल्या अंगाची पुडी बांधली आणि बायको जवळ लागला द्यायला तर बाबा आपल्या घरला लागला होता ब्रेकात बोलायला एवढ्या त्या घरच्या घरतीनं अंगाऱ्याची पुडी घेतली सगळं काही केलं नाही आता हा अंगाला काय करायचा म्हणजे आणि तिने त्या अंगाऱ्याची पुडी त्या वेळेला तर बाबा आपल्या हाताच्या अंगाची पुढे पाहिजे काय केली ब्रेकात असायला ती कोणत्या या बघा दिलिया पुडी फेकून तिनं दिलिया
संध्याकाळी वेळेला आणि नवकीने सांगला तर बाबरे नवऱ्या पाटलाच्या राणीनेच बाबरे भोजन तयार केलं बेका तासायला नवरा बायको जीवन खाऊन पती झाली आणि या रामाच्या नातीला अरे बाबा त्या दिनवाच्या गोपाबाई बाबरे झोपी गेली बेका तासायला 3 वर्षापूर्वी नवरा बायको दोघं झोपी गेली पण भगवंताची करणी वेगळीच असते नारळात पाणी देवाच्या अंगाला दिलेलं होता अंगाची चिमट त्याला फेकलेली होती अंगाऱ्याच्या जोरावर देव धावण्याला धावला आणि नवसाला पावला रामाच्या वाटीला तर या रामाच्या बाबऱ्या तारा तिला बाबरे देवा घरशीदार बाबरे काय पाठ केली बेका तासायला काय केलं देवाने दिलेला अंगाऱ्याप्रमाणे देव पावला देवगुणा पाटील आणि झोपली घरवाल्याला पण अंगाऱ्याच्या जोरावर अंगणाबाई होता त्याला डोळा आलं आणि पांगणा नेला होता त्याला पाय आलं तर असं बाबरे देवा घरशीदार प्रकार करून धावला बेका तासायला बाब्याला हसरा मारला पहिला वेळेला सुटला दोन्हीच्या दोन्ही निघून गेली गावाच्या मदाला आणि बाबरे गावच्या मनाला आधी बेका तासरावला धावजीला रामाची रात्र झाली होती बेका तासरायला रेलामसरामध्ये जायला बैलावरती पडायला धुडकूस घातला गावाच्या मदाला तर गावच्या बाबरे जनावरांना लागली होती बेका आता मारायला एवढं गावच्या गावाला पाहिलं हळूहळू रात्र लागली
बोलायला आता सर्व जरा गावचा गावला नवरा बाबा एकमेकाला बेकाता बोलायला गावातली लोक या लोक गावातली लोक या लोक अपने साजन के द्वार चली गावच्या लोकांनी बैलगाडा वळीला पळत आहोत त्यावेळेला अरे बाबा देवगुडा पाटलाचा पहिले देवगुडा पाटलाचाच रेडा दुसरे लोक झाली होती वाचाला करायला गावची लोक पळत धावत गेली देवगुडा पाटलाच्या घराला आणि जाऊन ह्या देवगुडा पाटलाला अरे बाबा तिथे जाऊन झाली होती हा काळ्या ब्रेका मारायला देवगुडा पाटलाला ऐकून घेतलं देवगुडा आलेल्या लोकांना बोलतो अरे बाबा का आहे तुम्ही माझ्या घरवाल्याला आणि माझ्या बाबाने वळले येण्याचे काय कारण नाही म्हणाला होता देवगुडा पाटील ब्रेका बोलायला तुमचा आलेला तुमचा बैल दोन्ही सुटून आल्यात गावाच्या मधात जनावरात शिरून लागल्यात मारायला धुडकूस घातलाय त्याने गावच्या मधाला सर्व सारी गावची लोक झाली होती बाबाले देवगुडा पाटलाला ब्रेका बोलायला देवगुडा पाटील म्हणतो डोळं नाहीत माझ्या बैलाला पाय नाहीत माझ्या रेड्याला डोळ्यानं आधार आणि पायानं पांगळा असा माझा रेड्याचा आणि बैलाचा जोर आणि गावात गेलीतच गावात यायला राजा लागला होता देवगुडा पाटील गावच्या लोकांना ब्रेका बोलायला तसाच माघारी फिरणार बंगडीला जाग्याला निघून गेला गोट्या जाऊन पाहिलं तर त्या टायमाला देवगुडा पाटलाला पहिली नव्हता नव्हता ब्रेका त्या बांधलेल्या ताजा गेला वेळा नाही बाई नाही अरे बाबा लोक सांगतात ते खराय वाटतं पण पाय अडचून रेडा पांगलाय डोळ्या वाचून बैल आणलाय आणि गेली तर सुटून कशी काय त्या वेळेला तर याचा विचार झाला होता बाबाने देवगुडा पाटील मनामध्ये ब्रेका करायला असा हा देवगुडा पाटील मात्र त्या टायमाला गावच्या लोकांचे बोल बाबाला ऐकायला पहिले पहिले त्या गावच्या ब्रेका मधाला याला बघाया निघून गावाच्या या मधाला जाऊन डोळ्यानं पाहिलं रेडा बैल त्याला दिसला
सोडू नको तू ढोलाची झुल रे आला सुरात माझ्याशी ढोल रे देवगुंडा पाटलाला विचार पडला खरोखर हे असा चमत्कार कशाचा त्यावेळेला अरे बाबा विचार मनाचा केला आता झाला तेव्हा कलशीदान दिलेल्या अंगाचा हा चमत्कार झाला बेका तासाईला आनंद झाला त्याच्या जीवाला आनंदाच्या भावात दिवसांदिवस लागलं सरायला एवढ्यात या अंगाऱ्याच्या जोडावर नोकर चाकर गेलत ती पहिली होती ती जनावर घेऊन गेलते अंगाऱ्याच्या जोरावर नोकर चाकर त्यावेळेला त्याने सर्व सारे नोकर चाकर लागले होते बाबाने जोडा पाटलाच्या घेर वाल्याला होते तसा आलं बेका तासाईला गेलेली जनावर संगतीला गेलेलं नोकर चाकर परत माघारी यायला आनंद झाला त्या देवगुणाच्या जीवाला आनंदाच्या युगात गोकुटा पाठी लागला होता बेका ताबोलायला एवढ्या घरदार जप्त केल्यानं कड्या कोठ लावून केली कोणाकडे सरकारच्या ताब्यात या बाळासाहेब सरकारच्या ताब्यात केली पण या भंडाऱ्याच्या जीवावर तिथे असा फरक पडला वरच्या हायकोर्टाला म्हणजे मोठ्या सरकारने खायच्या सरकारला बोलवून घेतलं आणि झालं होतं बेका केल्या बेका ताऱ्याईला ज्याचा त्याचा शेत सारा आणि जमीन फाळातला म्हणून जमिनी त्यावेळी ताब्यात घेतलेली होती घरदार ताब्यात घेतलेली होती सरकारनं माफ केले म्हणा आणि ज्याच्या त्याला किल्ल्या ज्याच्या त्याला घरदार रानमाळ जिची जगा देऊन टाका साधे झाला बेका तासाईला असं फरमान करीवले गावागावाला देवगड पाटलाचं गाव कुठलं तुम्हाला माहिती आहे देवगड पाटलाचं गाव बेतनगिरी या बेतनगिरी गावाला पूर्वीच्या काळात कोण होतं चालवायला तरार जुन्या काळात तुझ्या घरकडं आहे पूर्वीच्या काळात तरार असायचं गाव चालवायला वर्दी द्यायची वर्दी द्यायची अशी गावोगावाला दौंडी गेली गावच्या चावडीत ज्याच्या त्याच्या घराच्या किल्ल्या आलेल्या आहेत ओळखून ज्याची त्यानं घेऊन जावावी अशी गावोगावाला वर्दी गेली गेल्या वर्दी ऐकून गेली कुणाला तरी या देवगुंडा पाटलाला काय आणि या देवगुडा पाटलाला बाबरे वर्द्या कानावरती यायला तसा विचार मनाचा केला बेका तासाईला रे मुळीचं नव्हतं काना माझ्या मना खरंच नव्हतं काना माझ्या मना तुझ्यासाठी या दर्शित देवासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वरना तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले वरना तुझ्यासाठी आले वरना तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी कानातून जेवणा मुरली वाजवी कानातून जेवणा
तुझ्यासाठी आले वळा एक गाणं रे तुझ्यासाठी आले वळा गेले तेव्हा मी तुझी एकादशी तुझ्यासाठी मी राहिले उपवासी मुरली वाजवी गाणा कुंजीरवना मुरली वाजवी गाणा कुंजीरवना तुझ्यासाठी आले वळा तुझ्यासाठी आले वळा आले शरण तुला गोविंदा मुरली वाजवी गाणा कुंजवना मुरली वाजवी गाणा कुंजवना तुझ्यासाठी आले वळा तुझ्यासाठी आले वळा वाल्या दादा तुम्हा झाले तरी काय आणि घुंगवाल्या दादा तुम्हा बी झाले तरी काय झोपाल्या पण अजून तरी चहाचा पत्ता नाही. अजून तरी चहाचा पत्ताच पण आपल्याला कसा पाहिजे ते सांगायला पाहिजे आल्याची बाजू त्यात घातली काय आणि वेळोळा बारीक करून टाकलाय काय सोलापुरी काहीतरी अर्धा दिवस बंद करा अर्धा दिवस बंद करा आम्ही सुद्धा रोज एका गावाला आम्ही सुद्धा लई चॅप्टर म्हणजे काय पुढची ट्रीप करून येणार नाही म्हणून त्याच्या अगोदर चहा दिल्याशिवाय पुढं म्हणणार चहा दिल्याशिवाय पुढं म्हणणार कुठले पुकार आलाच कर की कोण आहे तसं आई